नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत नीट ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत या सर्व गोष्टीची आपण माहिती घेणार आहोत। आणि हे माहिती घेत असताना लक्षात घ्या, आपली नीटची एक्झाम 5 मेला आहे। तर 5 मेला एक्झाम आहे आणि या ठिकाणी आपले 9 फेब्रुवारी पासून 9 मार्च टोटली 1 मंथ आपल्याला या ठिकाणी ड्युरेशन दिलेला आहे आणि हा ड्युरेशन थोडासा आणखी एक्सटेंड सुद्धा होऊ शकतो। पण त्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, विद्यार्थी ज्यावेळेस फॉर्म भरत असतात त्या ठिकाणी नीट ऍप्लिकेशन साठी ऑफिशियल वेबसाईट कुठली आहे हे माहिती असणं गरजेचं आहे। हा पॉइंट का लिहिलाय, गुगलवर इझी मध्ये तुम्ही सर्च केलात तरी तुम्हाला सापडून जाते, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना लास्ट इयरच्या वेबसाईटवरती चेक करतात, त्यामुळे अपडेटेड वेबसाईट कुठली आहे याबद्दल माहिती देणार आहे। यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन मिळून जाईल। आणि नंतर नीट ऍप्लिकेशन फॉर्म भरत असताना त्याची रिक्वायर्ड फीस काय असणार आहे कॅटेगरी वाईज याबद्दल सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। यासोबतच इलिजिबिलिटी क्रायटेरिया, आता फॉर्म भरताना काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया असू शकतो का, किंवा नीटचा फॉर्म भरल्यानंतर पुढील काही प्रोसेससाठी आपल्याला काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया असू शकतो याबद्दल आपण इन डिटेल या ठिकाणी इन्फॉर्मेशन देणार आहोत। आणि विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो मी की दरवर्षी आपण जी काही मेडिकल काउन्सिलिंग प्रोसेस आहे हे नीट ऍप्लिकेशन फॉर्म पासून जोपर्यंत विद्यार्थ्याची पूर्ण काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया कंप्लीट होत नाहीये तोपर्यंतची सर्व इन्फॉर्मेशन आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती प्रोव्हाइड करत असतो। गेले आपण 5 ते 6 वर्षापासून युट्यूबद्वारे माहिती देतो आणि 10 वर्षापासून या ठिकाणी आपण काउन्सिलिंग प्रोसेस या ठिकाणी विद्यार्थ्याची कंडक्ट करत असतो की जेणेकरून विद्यार्थ्याला जीही काही आपली प्रवेश प्रक्रिया आहे या प्रवेश प्रक्रियेमध्ये अचूक माहिती मिळावी, त्यासोबतच या ठिकाणी कमी मार्क्स असताना सुद्धा चांगल्यातलं चांगलं कॉलेज कसे मिळवता येईल याबद्दल आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन देत आहोत। ज्या विद्यार्थ्यांना आपल्या ऑफिसकडे पेड काउन्सिलिंगला जॉईन करणं पॉसिबल आहे असे विद्यार्थी जॉईन करतात, ज्या विद्यार्थ्यांना पॉसिबल नाहीये असे विद्यार्थी या ठिकाणी म्हणजे युट्यूब माध्यमातून आम्ही या विद्यार्थ्याला इन्फॉर्मेशन जेवढी पॉसिबल आहे तेवढी आम्ही या ठिकाणी शेअर करण्याचा दरवर्षी प्रयत्न करतो। कारण बऱ्याच वेळेस पाहण्यात आले की काही गोष्टी इन्फॉर्मेशन अभावी विद्यार्थ्याला चांगले मार्क्स असून सुद्धा या ठिकाणी लॉस होतात। तर एकच मोटिव्ह आहे या व्हिडिओचा किंवा या आपल्या चॅनलचा की इन्फॉर्मेशन अभावी कुठल्या विद्यार्थ्याचा या ठिकाणी लॉस होऊ नये, मग तो या ठिकाणी पेड मध्ये असेल अथवा या ठिकाणी आपल्याकडे नॉट पेड मध्ये असेल तर आपल्याला या ठिकाणी मॅटर करत नाहीये। आणि दुसरी गोष्ट आहे, ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे असे विद्यार्थी लातूर आणि पुणे मी ऍड्रेसेस डिस्क्रिप्शन मध्ये देईल, या ठिकाणी आपण जॉईन करू शकतात। त्यासोबतच या ठिकाणी दुसरी गोष्ट आहे, आपले युट्यूब ऍज वेल एज टेलिग्राम ऍज वेल एज व्हॉट्सअप, म्हणजे व्हॉट्सअपवरती आपण जी काही मेडिकल रिलेटेड डेली अपडेट्स असणार आहेत या सर्व गोष्टीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। ज्याही विद्यार्थ्यांना रेग्युलर अपडेट्स म्हणा किंवा लेटेस्ट इन्फॉर्मेशन हवेत मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भात तर असे विद्यार्थी या ठिकाणी लिंक जॉईन करू शकतात। इंटरेस्टेड, नॉट कंपल्सरी, जस्ट इंटरेस्टेड, ठीक आहे। तर यानंतर आपण मेन जो आपला टॉपिक आहे व्हिडिओचा याकडे वळूयात। तो टॉपिक आहे आपला नीट ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करत असताना महत्वाच्या काय इन्स्ट्रक्शन्स आणि त्या पाहिजेत। तर नीट वेबसाईटचा जर आपण विचार केला तर 2023 ची जी आपली काउन्सिलिंग प्रोसेस होती किंवा नीट ऍप्लिकेशन फॉर्म होता यामध्ये आपल्याला nta.nic.in या वेबसाईटवरती आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग करायची होती। पण यावर्षी 2024 जर विचार केला असता हे वेबसाईट अपडेट झालेली आहे, वेबसाईट अपडेट झालेली आहे। नवीन जे वेबसाईट आहे exam.nta. या ठिकाणी nac.in अशी या ठिकाणची वेबसाईट आहे। मी अगेन रिपीट करतो, exam.nta.ac.in हे आपली या ठिकाणी अपडेटेड वेबसाईट आहे। डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी याची लिंक देईन, टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा लिंक दिलीच आहे। हे आपली वेबसाईट आहे। नेक्स्ट आहे आपल्या व्हिडिओ मधला पॉइंट की रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय। ज्यावेळेस आपण नीट कुठलाही फॉर्म भरत असतो त्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अथवा बेसिक इलिजिबिलिटी चेक करणं खूप महत्वाचं आहे। त्यातला आपला हा रिक्वायर्ड डॉक्युमेंट्सचा आपण पॉइंट डिस्कस करणार। त्यामध्ये पाहिला असता सर्व विद्यार्थ्यांना व्हॅलिड मेल ऍड्रेस आणि व्हॅलिड मोबाईल नंबर लागणार आहे। लक्षात घ्या, मी व्हॅलिड का म्हणत आहे, कारण जो आपण ईमेल ऍड्रेस देणार आहात आणि आपण जो मोबाईल नंबर देणार आहात हा मेल आयडी मोबाईल नंबर आपल्या ऍप्लिकेशन फॉर्म पासून
जोपर्यंत आपली पूर्ण मेडिकल काउन्सिलिंग प्रोसेस संपणार नाहीये तोपर्यंत हा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचं रिझन सांगतो का असणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी जे आपण मेल आयडी प्रोव्हाइड करत आहोत याच मेल आयडी वरती नीट फॉर्म सक्सेसफुली कंप्लीट झाल्यानंतर एनटीए कडून त्याचं कन्फर्मेशन पेज आपल्या मेलवरती येणार आहे. सेकंड आहे आपलं जे काही ऍडमिट कार्ड आहे ते सुद्धा एनटीएच्या माध्यमातून आपल्या मेल आयडी वरती येणार आहे. त्यानंतर आपली OMR शीट जी असणार आहे ते सुद्धा आपल्या मेलवरती येणार आहे. आणि लास्ट वन इज आपला रिझल्ट हा सुद्धा आपल्या ईमेल ऍड्रेस वरती येणार आहे. त्यामुळं आणि याचे अपडेट टोटली आपल्याला मोबाईल नंबरवरती टेक्स्टद्वारे या ठिकाणी येणार आहेत की सध्या काय अपडेट एनटीएचा आहे. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ईमेल ऍड्रेस ॲज वेल ॲज मोबाईल नंबर हे व्हॅलिडच द्या की जे आपल्या काउन्सिलिंग प्रोसेस पर्यंत चालू राहणार आहेत. जर आपण सेंट्रल काउन्सिलिंग लाईक दॅट एम्स, जिपमार, AFMC किंवा 50% ऑल इंडिया काउन्सिलिंग साठी जर पार्टिसिपेट करत असाल लाईक दॅट ते MBBS असेल किंवा आयुष काउन्सिलिंग असेल, या दोन्ही काउन्सिलिंग साठी जर आपला ID ओपन करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी आपला मेल आयडी वरती OTP येतो किंवा मोबाईल वरती OTP येतो. या दोन्हीपैकी एका OTP शिवाय आपण पुढच्या काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करू शकत नाहीत. हे खूप महत्वाचा पॉइंट आहे की व्हॅलिड मोबाईल नंबर आणि ईमेल ऍड्रेस का द्यायचा आहे. जर विद्यार्थ्याला एम्स, जिपमार, AFMC किंवा 15% ऑल इंडिया काउन्सिलिंग साठी किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी पार्टिसिपेट करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला मेल OTP किंवा मोबाईल OTP शिवाय आपला पुढचा फॉर्म सुद्धा काउन्सिलिंगचा ओपन होत नसतो. त्यामुळे या ठिकाणी देणारे मोबाईल नंबर आणि मेल आयडी हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. यानंतर एनी गव्हर्नमेंट आयडेंटिटी प्रूफ, एनी गव्हर्नमेंट आयडेंटिटी प्रूफ लाईक दॅट आधार कार्ड आहे, तुमचं पॅन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन आहे, बँक पासबुक आहे, राशन कार्ड आहे, यापैकी कुठलंही या ठिकाणी तुम्ही एनी गव्हर्नमेंट आयडेंटिटी प्रूफ या ठिकाणी देऊ शकता. मी सर्वांना सजेस्ट करेन की आपलं आधार कार्ड असेल तर या ठिकाणी योग्य असणार आहे. या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला हे बेसिक इन्फॉर्मेशन देत आहे. नेक्स्ट जो व्हिडिओ असणार आहे आपला की फॉर्म कसा भरायचा आहे, फॉर्म मध्ये प्रत्येक स्टेप कशी भरायची आणि त्याचं काय रिझन असू शकतं, ही इन्फॉर्मेशन अशीच का द्यायची आहे याबद्दल सुद्धा इन डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. ते लाईव्ह सेशन असेल तर लाईव्ह सेशन मध्ये सुद्धा देणार आहे. यानंतर आपल्याला एनी गव्हर्नमेंट आयडेंटिटी प्रूफ नंतर सर्वात महत्वाचं आहे आपल्याला 10वी, 11वी आणि 12वी लक्षात घ्या. जे विद्यार्थी रिपीटर आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी गेल्या वर्षी नीट दिले आणि यावर्षी नीट देत असतील किंवा 12वी ऑलरेडी कम्प्लिटेड आहे अशा विद्यार्थ्याला या ठिकाणी 10वीचा मार्कशीट, त्यानंतर 11वीचा मार्कशीट, त्यानंतर 12वीचा मार्कशीट हे तीनही मार्कशीट या ठिकाणी लागणार आहेत. या तिन्ही मार्कच्या अकॅडमिक डिटेल्स आपल्याला या ठिकाणी भरायच्या आहेत. बऱ्याच वेळेस फॉर्म भरताना आम्ही पाहत असतो की ज्यावेळेस आम्ही स्वतः या ठिकाणी ऑफिसवरून बऱ्याच विद्यार्थी फॉर्म फिल करतो तर विद्यार्थ्याला 11वीला आपलं कुठलं कॉलेज होतं हे माहितीच नाहीये किंवा आपल्याला 11वीला सीट नंबर काय, रोल नंबर काय, मार्क्स किती पडले त्याबद्दल काही इन्फॉर्मेशन नसते. पण आपल्याला या ठिकाणी एनटीएच्या फॉर्म मध्ये हा डिटेल्स द्यायच्या आहेत. आपला फॉर्म जस्ट स्टार्ट झालाय, ज्या विद्यार्थ्याकडे या गोष्टी नाहीयेत त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या गोष्टी अरेंज करणं गरजेचं आहे. 10वी, 11वी, 12वी तिन्ही इयरचे आपल्याला या ठिकाणी मार्कशीट लागणार आहेत फॉर रिपीट केलेले किंवा ज्यांची ऑलरेडी 12वी पास झालेले विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी. जे विद्यार्थी याच वर्षी फर्स्ट टाइम नीट देत आहेत या पहिल्यांदाच या ठिकाणी बोर्ड एक्झाम दिल्यानंतर नीटला अपियर म्हणजे हे या ठिकाणी अपियर राहणार आहेत अशा विद्यार्थ्यांना 10वी आणि 11वी हे दोनच मार्कशीट लागते. या विद्यार्थ्याला 12वी मार्कशीटची काही आवश्यकता नाहीये. जे विद्यार्थी फ्रेश आहेत या विद्यार्थ्यांना काय 10वी आणि 11वी या दोनच या ठिकाणी मार्कशीट लागणार आहेत. याच्यानंतर पाहिलं असतं महत्वाचं डॉक्युमेंट्स आपला पासपोर्ट साईज फोटो आणि पास कार्ड साईज फोटो. पासपोर्ट साईज आपला हा लहान फोटो असणार आहे आणि पास कार्ड साईज फोटो हा आपला मोठा फोटो असणार आहे. पास कार्ड साईज फोटो हा 4x6 या रेंज मध्ये आपला किंवा या ह्याच्यामध्ये आपल्याला मिळत असतो. तर आपल्याला हे दोन्ही फोटो लागणार आहेत आणि या दोन्ही फोटोचे इन्स्ट्रक्शन्स काय आहेत की या फोटोमध्ये आपण जे फोटो काढतो ह्याचे फोटोचं बॅकग्राऊंड हे व्हाईट पाहिजे, व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे. आपले 2 डोळे, आपले 2 कान त्या फोटोमध्ये दिसायला पाहिजे. हे फोटोचं बेसिक इन्स्ट्रक्शन यामध्ये असणार आहे. यासोबतच आपल्याला आपण जो फोटो काढत आहे या फोटोमध्ये आपल्याला
आपलं पूर्ण नाव आणि ज्या दिवशी फोटो काढला त्या दिवशीची या ठिकाणी डेट्स असायला पाहिजे. तर यामध्ये महत्वाचा पॉईंट सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे फोटो काढत आहात आपण, हा फोटो करंट फोटो काढा, कारण तेच फोटो आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म, ऍडमिट कार्ड आणि पुढील प्रोसेससाठी तोच फोटो येणार आहे. त्यामुळे न्यू फोटो काढला तरी या ठिकाणी हरकत नाहीये. जे तुम्हाला दोन्ही फोटो बद्दल माहिती दिली. यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स मध्येच आपल्याला आपली जे काही साईन आहे हे साईन सुद्धा लागणार आहे. आणि मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट एवढी एक्सप्लेन का करत आहे, कारण विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना इझी असतो, पण पुढील काही गोष्टीच्या अडचणी येतात. ह्या अडचणी येऊ नये या अनुषंगाने मी तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन देत आहे. सिग्नेचर बाबत पण तशीच इन्फॉर्मेशन आहे. सिग्नेचर करत असताना आपण जे आपल्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये सिग्नेचर करणार आहोत, हे सिग्नेचर आपल्याला ऍडमिट कार्ड ॲज वेल एज एक्झामिनेशन हॉलमध्ये आपल्याला अटेंडन्स शीट वरती करायची आहे. त्यामुळे आपली एकच साईन या ठिकाणी फिक्स ठेवा आणि तेच साईन आपल्याला कंटिन्यू करावं लागेल. साईन मिसमॅच करू नका, याच्यामध्ये आपला वेळ एक्झामिनेशन सेंटरमध्ये वाया जाऊ शकतो. हे खूप महत्वाचं आहे. यासोबतच आपल्याला थंब इम्प्रेशन्स, लाईक दॅट थंब इम्प्रेशन लेफ्ट अँड राईट हँड थंब इम्प्रेशन्स आपल्याला द्यायचे आहेत. स्क्रीनवरती मी ऑल गोष्टी या ठिकाणी तुम्हाला शो पण करत आहे की कशा प्रकारे द्यायचे आहेत. तर थंब इम्प्रेशन, लेफ्ट हँड, राईट हँड थंब इम्प्रेशन ॲज वेल ॲज फिंगर इम्प्रेशन्स हे आपल्याला पूर्ण द्यायचं. लाईक दॅट तुमचं या पद्धतीनं पूर्ण तुमच्या फॉर्म वरती पेस्ट व्हायला पाहिजे. त्यामध्ये तुमचे थंब इम्प्रेशन फक्त इथून नसावे, लक्षात घ्या, इथून नसावे. ऍटलिस्ट तुमचं जे फिंगरचं या ठिकाणी आपण जे फिंगरची लास्ट स्टेप आहे, या लास्ट स्टेपची तुम्हाला या ठिकाणी पूर्ण यायला पाहिजे, म्हणजे पाहिजे ते या ठिकाणी व्हॅलिड थंब इम्प्रेशन आपण कन्सिडर करतो. ऍटलिस्ट म्हणतोय, इथून जरी आले तरी मच बेटर आहे. मी ऍटलिस्ट इथं म्हणतोय, इथून जरी आले तरी मच बेटर. असं नाही की आपल्याला हेच हवंय, इथून जरी आपण दिला तरी या ठिकाणी नो प्रॉब्लेम. 4 फिंगर्स अँड देन 2 थंब या ठिकाणी आपले या ह्याच्यामध्ये यायला हवेत. एवढ्या या ठिकाणी आपल्याला अप्लाइड डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन किंवा रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला लागतील. या व्यतिरिक्त जर एखादा विद्यार्थी फिजिकली हँडिकॅप किंवा अपंग असेल तर या विद्यार्थ्याला या ठिकाणी फिजिकली हँडिकॅप सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी द्यावं लागतं. ठीक आहे. याच्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्सच्या नंतर या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म फीस. आता ऍप्लिकेशन फॉर्म साठी काय रिक्वायर्ड फीस आहे याबद्दल पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता यामध्येच एक सांगायचं झालं तर लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण सेंट्रली कुठला फॉर्म भरतो, ज्यावेळेस आपण सेंट्रली फॉर्म भरतो त्यामध्ये आपल्याला जनरल, त्यानंतर ओबीसी आणि त्यानंतर एससी आणि एसटी याच आपल्याला कॅटेगरी आपल्याला असणार आहे. लक्षात घ्या, जनरल, ओबीसी, एससी आणि एसटी याच कॅटेगरी आपल्या ग्राह्य धरतात कुठलाही सेंट्रलचा फॉर्म भरत असताना. बरोबर आहे. ज्यावेळेस आपण स्टेटचा फॉर्म भरतो त्यामध्ये जनरल मध्येच असतं, पण जे ओबीसी आहे या ओबीसी मध्ये थोडंसं बायफर्गेशन होतं स्टेट अनुसार. त्यामध्ये आपण पाहू शकतो NT1 येतं, NT2 येतं या ठिकाणी आणि NT3 येतं आणि नंतर VJDT हे पण येतं आणि SC BC हे पण एक कॅटेगरी प्रवर्ग येतो. हा ओबीसी मध्येच समाविष्ट आहे, पण ह्या आपल्या स्टेट वाईज ह्या वेगळ्या कॅटेगरी आपल्या येत असतात. लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना आपली कॅटेगरी कुठली आहे याचा सुद्धा आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेणं गरजेचं आहे. ओबीसी सोबतच EWS पण आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. म्हणजे कास्ट राहिली लिहित असताना तर एवढ्या कॅटेगरी आपल्या सेंट्रली कन्सिडर असतात. बाकीचे जे खाली दिलेत तुम्हाला ह्या फक्त तुमच्या स्टेटमध्ये व्हॅलिड असतात. तर त्यामुळं फॉर्म भरत असताना आपली कास्ट कुठली आहे एक कास्ट सर्टिफिकेटवर पाहूनच या ठिकाणी त्याची माहिती भरणं योग्य असतं. यामध्ये आता फी स्ट्रक्चरच्या बाबत जर विचार केला असता, फीस मध्ये काही चेंजेस केलेले नाहीयेत. लास्ट इयरला जे काही फीस होत्या याच फीस आहेत. ओपन साठी 1700 रुपये फीस असणार आहे. एकंदरीत फीस पण मी नोट डाऊन करतो. 1700 फॉर ओपन, 1600 फॉर जनरल ओबीसी आणि EWS आणि 1000 फॉर SC ST या कॅन्डिडेट साठी असणार आहे. सिमिलरली जनरल असेल 1700 फीस पेड करावं लागेल, ओबीसी EWS असेल 1600 फीस पेड करावं लागेल, SC ST असेल या ठिकाणी 1000 रुपये आपल्याला फीस पेड करावी लागणार आहे. तर या पूर्ण तुमच्या फी स्ट्रक्चर्स असणार आहेत. आणि यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय? इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे लक्षात घ्या, सर्वात महत्वाचा फॉर्म जो विद्यार्थी भरत आहे हा विद्यार्थी या ठिकाणी 2007च्या अगोदर जन्मलेला असावा. 2007च्या अगोदर जन्म ज्या विद्यार्थ्याचा झाला हा फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल आहे. याच्या या ठिकाणी जर विचार केला
की याच्या जर नंतर म्हणजे 8-9 मध्ये झाला तर तो विद्यार्थी बाय डिफॉल्ट डिस्क्वालिफाईड फॉर्म भरतानाच होणार आहे, कारण त्याचं एज हे 17 कंप्लीट नसेल किंवा 17च्या जवळपास पण नसेल ऍट द टाइम ऑफ डिसेंबर पर्यंत, तर त्यामुळे ह्या विद्यार्थ्याला फॉर्म भरता येणार नाहीये. म्हणजे 2007च्या आत जेवढे विद्यार्थी आहेत हे काय लोअर एज लिमिट आहे, याच्यामध्ये आपण लिहू शकतो लोअर एज लिमिट. आणि त्यानंतर अप्पर एज लिमिट. आता बऱ्याच विद्यार्थी एक वेळेस नीट एक्झाम देतात, 2 वेळेस नीट एक्झाम देतात, तर या विद्यार्थ्याला प्रश्न पडतो की मला आणखी नीट देता येईल का? किंवा बरेच असे विद्यार्थी आहेत की जे ऑलरेडी BMS ला आहेत, बरेच विद्यार्थी BDS ला आहेत की त्यांचं पूर्ण अकॅडमी संपत येत आहे. अशा विद्यार्थ्यांना वाटेल की मला एक्झाम देता येईल का नीट, तर वयाच्या कुठल्याही एज पर्यंत नीट एक्झाम देता येते. अप्पर एज लिमिट या ठिकाणी काही या ठिकाणी रिक्वायर्ड नाहीये. अप्पर एज लिमिट आपण किती या ठिकाणी कन्सिडर करू शकतो, एक्झाम कुणीही देऊ शकतो. एखादा BMS डॉक्टर आहे पण त्या डॉक्टरला वाटलं की नाही मला MBBS ची डिग्री हवी, तर तो सुद्धा व्यक्ती या ठिकाणी एक्झाम देऊ शकतो. फर्दर काउन्सिलिंग मध्ये सुद्धा पार्टिसिपेट करू शकतो. हे तुमची एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया बद्दल माहिती झाली. या व्यतिरिक्त आपल्याला या ठिकाणी एक बोर्डची ग्रुपिंग क्रायटेरिया असतं. यामध्ये जे विद्यार्थी जनरल कॅटेगरीमध्ये आहेत या विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी 50% ग्रुपिंग अनिवार्य आहे. 50% ग्रुपिंग कुठल्या सब्जेक्टची? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या तुमच्या 3 सब्जेक्टची या ठिकाणी 50% ग्रुपिंग असणं अनिवार्यच आहे. त्यानंतर 40% ग्रुपिंग हे OBC, SC, ST या प्रवर्गासाठी तुम्हाला 40% ग्रुपिंग असणं अनिवार्यच आहे. फॉर स्टेट काउन्सिलिंग, फॉर सेंट्रल काउन्सिलिंग या दोन्ही काउन्सिलिंगसाठी हा तुमचा ग्रुपिंगचा बोर्डचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे. त्यामुळं जे विद्यार्थी ऑलरेडी रिपीट करत आहेत ते या ठिकाणी त्यांना क्लिअर आहे की काय इलिजिबिलिटी ग्रुपिंगसाठी काय इलिजिबिलिटी आहे. पण जे विद्यार्थी याच वर्षी फ्रेश ऍडमिशन आहे, याच वर्षी बोर्ड एक्झाम फर्स्ट टाइम देत आहे, या विद्यार्थ्यांकडे आणखी वेळ आहे की जर आपल्याला मेडिकल प्रवेश प्रक्रियेत पार्टिसिपेट करायचं असेल किंवा त्यामध्ये आपल्याला काही प्रोसेस करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला बोर्डमध्ये 50% मार्क्स असणं कंपल्सरीच आहे. ते असेल तरच आपल्याला नीटचा फायदा होणार आहे. नीटमध्ये जरी आपल्याला 500 मार्क पडले आणि या ठिकाणी आपली ग्रुपिंग झाली नाही तर त्या काउन्सिलिंग मध्ये आपण इलिजिबलच राहणार नाहीयेत. हे लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टी तुम्हाला इन डिटेल मी असं जे काय आपले पुढचे व्हिडिओ असणार त्यामध्ये सांगतच जाणार आहे. या व्हिडिओमध्ये ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील किंवा काही प्रश्न सॉल्व्ह झाले नसतील तर ते सुद्धा मी तुम्हाला कमेंट्स मध्ये विचारा, त्याबद्दल इन्फॉर्मेशन देईन. दुसरा अजून या ठिकाणी कोडचा एक फॅक्टर येतो, कोड की कोड 1 आणि कोड 2 याबद्दल मी जे आपला लाईव्ह फॉर्म असणार आहे या लाईव्ह फॉर्म मध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे की ते कोड 1 कुठं वापरायचे, कोड 2 कुठं वापरायचे, ते 1 पासून 7, 8 पर्यंत कसे कोड या ठिकाणी कुठल्या एज्युकेशनसाठी याबद्दल इन डिटेल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन देईल. दुसरी गोष्ट, आपल्या जर महाराष्ट्रातल्या एक्झामिनेशन सेंटरचा विचार केला असता तर महाराष्ट्रामध्ये यावर्षी जवळपास 33 एक्झामिनेशन सेंटर या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणी लार्ज एक्झामिनेशन सेंटर या ठिकाणी अवेलेबल पण आहेत. तर अशीच जे काही तुम्हाला अपडेटेड लेटेस्ट इन्फॉर्मेशन असेल आपल्या चॅनलवरती नेहमी येत राहील. आपलं जे काही टेलिग्राम म्हणा, व्हॉट्सअपचे ग्रुप म्हणा यावरती तुम्हाला येत राहील. त्यासाठी तुम्हाला जॉईन राहावं लागेल तरच तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. तर या ठिकाणी हा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवतो आणि पुढील व्हिडिओमध्ये लाईव्ह फॉर्म कसा भरायचा आहे, जे विद्यार्थी या ठिकाणी घरून भरणार यांना हेल्प व्हावी किंवा जे विद्यार्थी बरेच असे आहेत की आपल्या नियर बाय कॅफे मधनं किंवा आपल्या कुठूनही भरू शकतात त्यांना हेल्प यावी, या अनुषंगाने तो सुद्धा मी इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.